आमचं एवढं दुर्भाग्य आहे की आमचं हे गाव म्हणजे आम्ही चिकार आम्ही सर्व जग बघू शकतो, पण त्यांनी आम्हाला बघावं की काहीतरी आम्ही एवढ्या दुर्गम भागात आहे की कसं काय आम्ही तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण त्यांनी समजा या टीव्ही किंवा काहीतरी बघावं की हे कुठं गाव आहे. त्यांना तर माहिती पण नसेल की हे माडेगणी गाव हे डोंगरात आहे आणि कुठं म्हणजे कुणाला काय त्यांना माहिती पण नसेल सरकारला की कुठं आहे म्हणून हे. In western Maharashtra's Sahyadri mountain range, this tribal village lies on top of a remote hill. The nearest motorable way ends at Tupewadi School in Vai Taluka of Satara district. It's followed by 1.5 hours of a mountain climb. The hill is nearly 4,200 feet high from the mean sea level. This narrow path is the only way Madgani's residents can reach the outer world. The reserve forest area around the village creates a challenge for building a road here. However, the people of Madgani remain disconnected from most of the basic facilities. Nevertheless, there is a primary school. एकूण 13 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. बरं. त्यातील 2 विद्यार्थी 11 विद्यार्थी ह्या वस्तीतले माडगणी वस्तीतले. बरं. आणि 2 विद्यार्थी जे आहेत ते वरचा मुरा म्हणून आहे, मुरा धनगर वस्ती. बरं. ती कोंढावळे हद्दीमध्ये येते. कोंढावळे हद्दीतील असे मुऱ्यातले 2 विद्यार्थी आपल्याकडे येतात. पायी यावं लागतं, पायवाटे जंगलातून. बरं. त्या पायवाटेने ते येतात तिथपर्यंत. This school enrolls students only up to class 7. पुढं साधारणतः 8वीला वाशिवली हायस्कूल या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जावं लागतं. जातात विद्यार्थी. बरं. 2 मार्ग आहेत, एक कोंढावळे मार्गे आणि दुसरा हा तुपेवाडीतून. शक्यतो कोंढावळे मार्गाने गेले तर डायरेक्ट वाशिवलीमध्ये जाता येतं. बरं. त्यामुळे पायी येऊन जाऊन हां. मुली शिक्षण घेतात. 4.5 किलोमीटर येईल इथून, 4.5 ते 5 किलोमीटर. बरं. पण डोंगर चढण्यामुळं अवघड आहे. हं. जाताना बी रस्त्यावर म्हणजे घसरायची शक्यता असते. हो. आणि पावसाळ्यामध्ये ते गवत वाढतं ना, हो. त्याच्यामुळं सर्पदंशाचे जे प्रमाण इकडं आहे. आहे जरा जास्त संख्या, कारण गवत आपल्या कंबरेच्या वर वाढलेलं असतं. हो. आणि त्या पायवाटाने जाताना लक्षात येत नाही अचानक. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हॉटेलवरती वेटर म्हणून या ठिकाणी काम करणारी भरपूर संख्या आहे. हो. मुलांचंही तसंच 12वी झाल्यानंतर ही मुलं महाबळेश्वर, पाचगणी किंवा बौसे असेल किंवा वाई या ठिकाणी वेटर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. Like many others from his village, 35-year-old Sunil Sapkal used to work as a hotel servant in a nearby hill station. After working there for 7 years, he decided to come back to his town last year. मग त्याच्यावर चालायचं बाबा, चला आज तुझं लग्न वगैरे करायचंय तर चला ते हॉटेल आहे ना काम 2,000-5,000चा हे, मग त्याच्यावरच आपलं करायचं की असं की मोठा मार्ग आपण काही करू शकत नाही. त्याला हे केलं की आपला खर्च वगैरे आहे, त्यासाठी आपल्याला तेवढं हे नाही पैसे भरण्यासाठी किंवा एक मोठा कोण अधिकारी कोण नाही आपल्यासाठी की काय खटपट करण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती पडत नाही. खरं तर ह्या समाजाला आरक्षणाची गरज आहे. महादेव कोळी किंवा कोळी महादेव या समाजाचे हे सर्व लोक आहेत. परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये या गावाचा किंवा आपल्या सातारा जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने या लोकांना ST या संवर्गाचा फायदा होत नाही. म्हणजे खरोखर आदिवासी असून सुद्धा म्हणजे अतिशय परिस्थिती बिकट आहे. सगळे दारिद्र्य रेषेखालची ही कुटुंब आहेत या ठिकाणी. त्यांना खरोखर आरक्षणाचा फायदा मिळणं गरजेचं आहे.
ओपन संवर्गातूनच कुठल्याही भरतीमध्ये उतरावं लागतं, कारण यांच्याकडे दाखला नाही. तेवढं दर्जेदार शिक्षण घ्यायचं म्हणलं तर ह्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाही. 12वी BA पर्यंत शिक्षण घेतात विद्यार्थी, पण परिस्थिती नसल्यामुळे पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. जग लय पुढे गेलंय. त्या जगामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असलं तर शाळा हे शिकावीच लागेल. अजून पोरांना नीट वाचा येत नाही, लिहा येत नाही. त्यामुळं आमच्या पोरांकडे जरा लक्ष द्या. खाली डोंगरांना जायचं, खाली मोळ्या घेऊन लाकडं आपल्या लाकडं कुचकी न्यायची लाकडं, की आणि आपल्याला ती आपण काय जायचं मोळ्या. अजूनपर्यंत होत्या 50-60 रुपयाला मुळी होती, आता 80 रुपये घेतो मुळीचं. आणि आता 80 रुपयाचा बाजार आणायचा किती, खायचा किती, त्यात मंदी पोट पाणी भागवायचं किती. आणि सगळं साबण आमची फिबन सुविधा दुनियाचं होती. याचं सगळं साबण कालवणाचं म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, तेवढ्या भागवायच्या कशा एका मुळीमध्ये. आणि रोजगाराचा काय 5 पैशाची कमाई नाही रोजगाराची. आणि मुलं येऊन अजून लहान लहान आहेत. जनावरांसाठी गोळा करून ठेवायचं. बर. आणि मग पाऊस काळाचं मग ते काय घरात राहायचं. हा. इंडिया घालबूट. आणि दूध कुठे नेऊन घालता मग तुम्ही? दूध खाली वाचोळ येऊन खाली जाता हा रोज? रोज येऊन जाऊ. किती वेळ लागतो? तरी 1-1.5 तास लागतो की. The remoteness of the village turns out life-threatening in the event of a medical emergency. 62-year-old Kashinath Sapkar died last July as he couldn't reach the hospital in time. संध्याकाळी काहीतरी 6च्या टायमात हा. घडलं. जनावरांच्या पाठीमागे गेला, तिकडंच अटॅक आला त्याला. आणि ते मग तिथनं काय थोडं ते हे होतं, पण तिथून आणलं म्हणून काय रात्रभर काय म्हणा साधन नसल्यामुळं काय जाताच आलं नाही कुठे घेऊन त्याला. मग सकाळचा नेला, पण ते काय अर्ध्या वाटतच रस्त्यातच हे झालं. बापरे. हा म्हणजे डोलीत घालून हा नेता? डोलीत घालून नेलं. कुठं वाईला नाही? हा वायशिवाय पर्यायच नाही दुसरीकडे इकडे आम्हाला. म्हणजे नाही म्हणलं तरी 2-2.5 तास लागणार. हा किती वेळ लागतो? इथून जायला म्हणजे डोंगर खाली उतरायला 1-1.5 तासाचं रनिंग. तिथून वायला जायचं गाडी भेटस तर मध्ये 2 तासाचं रनिंग आहे ते वाय. तर रानात गुरात गेलं, तिथंच फिटून पडलं. घरी आणलं तर नको ती पाऊस, वैरणी गेली. मग रातभर नेताच नाही, अख्ख्या गावाला आम्ही रातभर राखलं इथं. आणि सकाळचं इथनं 5 वाजता कमी पाऊस पडला, असं तडकं केलं, तडक्या झुपून नेलं, खाली नेतोवर तर संपलं. चांगला माणूस असताना. आता तर वर येऊन वगैरे गेले तर खास कळगी भरपूर झालेले आहेत. तर ते आमचे काय म्हणणं आहे की सर्व गावकरी म्हणजे सर्व दुसरे सहकारी काहीतरी करून की आम्हाला जाण्यासाठी पाय वाटतं की बाबा एकूण कोण आजारी झालं तर आम्ही 4 जण डालात घेऊन की लवकरात लवकर जाऊन की बाबा अर्धा तास समजा लवकर गेलो तर आमचा जीव वाचल, हेच आमची अपेक्षा आहे. When India is celebrating its 75th year of independence, 250 citizens of India are still waiting for basic needs of healthcare and education. The reason, as you can see, is lack of simple road, even a dirt road, where they can just walk their way to the nearest city. And they deserve it because they are not less Indian than you and me.